मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। यावेळी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। काही दिवसांआधी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते। यावेळी देखील अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर आगामी विधानसभा निवडणुकीची जागा वाटप व्हावं अशी विनंती अजित पवारांनी अमित शहा यांनी केली होती। त्यानंतर काल पुन्हा अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। तसेच आज रात्री उशिरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून ते अनेक ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेत आहेत। मात्र त्यांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी मराठा समाज बांधव त्यांना आरक्षणाबाबतची भूमिका मांडण्याचा आग्रह करताना दिसतो। यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आरक्षणाचा मुद्दा हा सत्तेत असणाऱ्या सरकारला विचारायचं सोडून मराठा बांधव राज ठाकरे यांच्याकडे विचारणा का करतात असा सवाल करत मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री आहे मराठ्यांचा, 4 वेळा ही व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेली आहे। हे मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून मराठा आंदोलन सुरू आहे। यांनी त्या आरक्षणासाठी यांनी काय प्रयत्न केले याच्याबद्दल यांना जाब विचारला जात नाही। आजही शरद पवारांच्या हात माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये शरद पवार अगदी स्पष्टपणे बोलतायत की या महाराष्ट्रामध्ये जर द्यायचं झालं तर आर्थिक आरक्षणच दिलं पाहिजे। या गोष्टीबद्दल जर तुम्हाला या गोष्टी खटकत असतील तर या गोष्टीबद्दल जाब का आतापर्यंत शरद पवार साहेबांना विचारला नाही? त्यांच्या घरापर्यंत आतापर्यंत यांनी या बलराज रणपिसे रणदिवे कोण आहे याने का आंदोलन केलं नाही आतापर्यंत? त्यामुळे पहिला जाब जर कोणाला विचारायचा तर यांना विचारला पाहिजे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातून पहिली उमेदवारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिलीप धोत्रे यांना जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येतोय। पक्षप्रमुख राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी त्यांचे आभार मानले असून जनतेच्या प्रश्नासाठी केलेल्या संघर्षामुळे जनता आपल्या पाठीशी राहणार असल्याचं मत व्यक्त केलंय। ते लवकरच विठ्ठल परिवारातील नेत्यांची भेट घेणार आहेत। आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलं असून वयोमानानुसार त्यांना आता आराम करण्याची गरज असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या वडनेऱ्यात बोलताना केली आहे। आता ते देशाचे गृहमंत्री यांचं नाव घेऊन ब्लॅकमेल करत असून राज्यपाल पद मागून त्यांनी दाखवून दिलंय की त्यांना खऱ्या अर्थाने आराम करण्याची गरज आहे। त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार करावा आणि जो खर्च येईल तो मी करायला तयार आहे असा टोला राणा यांनी अडसूळांना लगावलाय। अडसूळांनी अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं, मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली। पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं। त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना, अमित शहाजींना की नवनीत राणाच्या प्रचारामध्ये मी येईल, नवनीत राणाला निवडून आणेल, नवनीत राणासाठी पूर्ण गावागाव फिरील। पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीत राणाचा प्रचार केला, त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे। त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे। पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेलं आहे। त्यांना आता आराम करण्याची गरज आहे, त्यांचं वय सुद्धा झालं आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण 100% धोक्यात आलं असून सत्तेत असणारा निजामी मराठा ओबीसीच्या आरक्षणावर उठलाय असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। आंबेडकर यांनी सुरू केलेल्या आरक्षण बचाव यात्रा आज जालन्यात दाखल झाली। यावेळी सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते। ओबीसीचं आरक्षण खुंटीला बांधून द्यायचं नसेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी उमेदवाराला मतदान करावं लागेल असं सांगताना आंबेडकर यांनी 40 वर्षे ओबीसीची मूठ बांधावी हा आमचा प्रयत्न होता, त्याचं जालिम औषध मनोज जरांगे यांनी आम्हाला दिलं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। उद्याच्या या लढाईमध्ये आपल्याला सुद्धा एक लक्षात घ्यावं लागेल की इथल्या असणाऱ्या सत्ताधारी मराठ्याला ओबीसीचं आरक्षण खुंटीला बांधायचं आहे
आणि आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी काय? की आपलं आरक्षण खुंटीला बांधून द्यायचं नाही. आपली जबाबदारी काय? की आपलं आरक्षण खुंटीला बांधून द्यायचं नाही. खुंटीला बांधून द्यायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल आपल्याला? कसे आणणार? मतदान तर मागच्या वेळेस केलं, निवडून कसं आणणार? एकत्र येऊन काय करणार? कोणाला? आपल्याला मतदान करायचंय ओबीसी उमेदवाराला, वंचित बहुजन आघाडीला. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन हळूहळू हिंसाचारात बदललंय. या हिंसाचाराच्या आगीत देशातील अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. आतापर्यंत अनेक मंदिरे तोडण्यात आली असून हिंदूंच्या घरांवरही हल्ले होत आहेत. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय. गिरिराज सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणालेत की इंडिया आघाडीचे लोक पॅलेस्टाईन वरून रडत होते आणि आता बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंच्या नरसंहारावर गप्प आहेत. त्यांची धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या वेदनांवर मरते, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेवरून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल संसदेत निवेदन दिलंय. त्यांनी सांगितलंय की भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. नाशिकच्या पूर्व भागात पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी दमदार पाऊस न झाल्याने पाण्याचे प्रमुख स्रोत आटले असून भर पावसाळ्यातही या भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. सर्वाधिक टँकर येवला, नांदगाव, मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सुरू आहे. टँकरने 8-15 दिवसाआड 700 लिटर पाणी दिलं जातं. मात्र ते पुरत नसल्याने पाण्यासाठी पायपीट करावी लागते किंवा पाणी विकत घेऊन काटकसरीने वापरावं लागतंय. आज या भागातील 27 गावे आणि 9 वाड्यांना 39 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उजनी आणि वीर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणे 100% भरली आहेत. त्यामुळे आता धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. नदीपात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलंय. नदीवरील पंढरपुरातील दगडी पूल तसेच पिराची कुरोली, गुरसाळे, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूच हे 6 बंधारे पाण्याखाली गेले असून या बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून बस स्थानकाच्या इमारतीच्या पूर्ण बांधणीचं कामाचा शुभारंभ अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. तब्बल 65 वर्षांनंतर मनमाड बस स्थानकाची अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 1963 मध्ये तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने या बस स्थानकाची निर्मिती झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या बस स्थानकाची दुरावस्था झालेली होती. मात्र आता प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. जालना शहरात महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली असून महानगरपालिका, रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हे विशेष स्वच्छता अभियान आजपासून पुढील 7 दिवस राबवलं जाणार आहे. जालना शहर महानगरपालिकेचा प्रथम वर्धापन दिन तसेच स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत विविध संस्था आणि नागरिक 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत स्वच्छता करणार असल्याची माहिती जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या मागचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 7 ऑगस्ट 2023 रोजी जालना नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं. शासनानं तसं राजपत्र प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर गेल्या 1 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून जालना शहराला सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शहरातल्या रोटरी सारख्या NGO, लायन्स क्लब आहेत, समस्त महाजन आहे, पुंडलिका सीना पुनरुज्जीवनासाठी काम करणारी समिती आहे, त्याचबरोबर क्रीडाई आहे, इतर संस्था आहेत, पूर्ण NGO आहेत. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर
एक 7 दिवसाचं महास्वच्छता अभियान करून डीप क्लिनिंग करावं असं सर्वांच्या मते ठरलं आणि या सर्व NGOने मिळून काही JCB, काही ट्रॅक्टर्स, काही मनुष्यबळ हे आम्हाला उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून जे बऱ्याच वेळा उचलले न जाणारे अड्डे आहेत ते अड्डे आपण आज काढून घेतोय या 7 दिवसामध्ये आणि 7 ते 14 पर्यंत हा प्रोग्राम चालेल आणि त्यानंतर 15 तारखेला आपण 15 ऑगस्टच्या दिवशी याची सांगता एका आणखी वेगळ्या उपक्रमानं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार. त्याचा उद्देश एवढाच होता की ओला कचरा सुका कचरा याबाबत जनजागृती व्हावी, कचरा घंटागाडीतच टाकला जावा, प्लास्टिकचा जे पुनर्वापर करण्यासारखं प्लास्टिक आहे ते वगळता जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते वापरू नये, किंबहुना प्लास्टिक पिशव्यांचा, आपल्या कापडी पिशव्यांचा वापर करावा. या सगळ्या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी आम्ही तसं एक पथनाट्याचं पथकही सोबत ठेवलंय. त्यांचे माध्यमातून आम्ही लोकांना प्रबोधन करायचा प्रयत्न करतो. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथे